मित्रांनो चन्नम्मानगरमध्ये आहे आणि शरद बालिकाई सर आमचे मित्र 15 वर्षापासून ओळखतात. त्यांच्याकडे खूप साप पकडले. आता कोण बघितलं सर हे? ते आमचं मेल सर्वंट म्हणजे बाहेर ना आला तिथून आणि छोटासा आहे. तुम्ही जसं मला दाखवण्याचा प्रयत्न केला ते. आणि काही वेळापूर्वी आम्ही इकडंच एक साप पकडून गेलो होतो आणि आता ते बघा म्हणजे मोठे साप तर दिसत नाहीत, लहान साप तर शोधायचं फार कठीण असतं आहे. आणि तो पण लपून जाऊन इथं बसला आहे आणि बघू शकता तुम्ही तो थोडंसं दाखवण्याचा प्रयत्न करतो आहे. हां बघितलं तर तुम्ही लक्ष देऊन होता थोडंसं ब्लर होत आहे. हां आता हा नागाचा बच्चा आहे बघा कशा प्रकारे. आणि असं जाऊन तुम्ही पकडा म्हणत नाही, पण आपल्या आजूबाजूला पिल्ली सगळी बाहेर पडत आहेत. हे पण विषारी असतात. लहान असल्यामुळे थोडा आयडिया नसते, पण ते चावू शकतात. फणावरचं डिझाईन आकर्षक आणि लहान असलं तर जास्त क्यूट वाढतात ते. पण विष पण तेवढंच खतरनाक असतं आहे, कारण लहान साप हे मोठ्या सापापेक्षा जास्त विषारी असतात. साधारण एक 15 दिवसाचा हा बच्चा आहे. त्यांनी बघितलं बरं झालं. आपल्याकडे मोठ्या प्रमाणात ह्या आठवड्यात मी जवळपास अर्धे साप हेच पकडले, लक्षात घ्या. आणि हे पण चावू शकतात. चावल्यानंतर विष लागू शकतात. दात लहान असतात, कधी ती लागत नाहीत, पण विष जर पोचलं तर आपल्याला मोठ्या सापापेक्षा त्याची प्राणघातक मात्रा जास्त असते. आणि बेबी कोब्रा म्हणावं लागेल. त्यांनी बघितलं व्यवस्थित महत्त्वाचं आहे. घरात कुठेही आणि येऊ शकतात, त्यांना अंदाज नसल्यामुळे. आणि आपल्याला चावण्याच्या घटना बघू शकतात, पण लहान असल्यामुळे थोडी त्यांना आयडिया नसते. बघू शकता.